हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल मध्ये. रेसिपी जवळजवळ 2 महिन्यांपूर्वीची आहे. हे आहेत मस्त टेस्टी असे कबाब पाव. बाहेर मस्त जोरात पाऊस सुरू होता. वातावरण एकदम थंड झालं होतं आणि मग बाहेरच्या किचनवरच छान हे कबाब पाव बनवले होते. तर सगळ्यात अगोदर घरातच मी ग्रीन चटणी बनवून घेतली होती, जी आपण कबाब पावसाठी वापरणार आहोत. तर त्यासाठी भरपूर असा पुदिना, भरपूर कोथिंबीर, हिरवी मिरची, रोस्टेड चना डाळ, अद्रक, लसूण, मीठ आणि लिंबू देखील पिळून घेतलं होतं आणि थंड पाणी ॲड करून ही चटणी मस्त तयार करून घेतली. थंड पाणी ॲड केल्यामुळे चटणीचा कलर एकदम छान राहतो. तुम्ही आईस क्यूब्स देखील ॲड करू शकतात. मग यानंतर मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतले आणि चॉपरलाच अर्धा किलो चिकनचा मी किमा बनवून घेतला. आणि बघा, यामध्ये मी लाल मिरची पावडर, धने पावडर, थोडीशी जिरे पावडर, गरम मसाला आणि चिली फ्लेक्स देखील ॲड केले होते. चवीपुरतं मीठ ॲड केलं. 1 मोठा चमचा एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि 2 टेबलस्पून एवढं मी बेसन भाजून घेतलं होतं ते ॲड केलं. त्यानंतर यामध्येच मी लिंबू देखील पिळून घेतलं होतं. भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि मस्त सगळं करून घेतलं. मिक्स आणि थोडा वेळ म्हणजे जवळजवळ 15-20 मिनिट मी हे मॅरिनेट होऊ दिलं. आणि सगळ्यात शेवटी मी ब्रेड क्रम्स यामध्ये ॲड केले. आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे कबाबसाठी तेवढे ब्रेड क्रम्स यामध्ये मी ॲड केले. कारण कांदा मी पिळून घेतला होता, तरी देखील मीठ वगैरे ॲड केल्यानंतर कांद्याला थोडंसं पाणी सुटतंच, त्यामुळे ब्रेड क्रम्स ॲड करायचे. आणि मग मी एअर फ्रायर प्री हीट करून घेतलं होतं आणि हे जे कबाब्स आहेत मी एअर फ्रायरमध्ये कुक करून घेतले. 180 डिग्रीसाठी मी कबाब जवळजवळ 10 ते 15 मिनिटसाठी लावले होते. बाहेर बघा, वातावरण किती छान झालं होतं. मी फक्त शॅलो फ्राय देखील करू शकत होते आणि तुम्ही हे कबाब्स डीप फ्राय देखील करू शकतात, पण मी अगोदर एअर फ्रायरला कुक करून घेतलेत आणि नंतर अगदी थोड्याशा तेलामध्ये मी हे कबाब शॅलो फ्राय केले. शॅलो फ्राय यासाठी केले की अगदीच सगळ्यांवर अन्याय नको व्हायला. एकतर डीप फ्राय करत नाही आणि त्यात एअर फ्रायरमध्ये भाजून खाऊ घालतीये कबाब पावसारखी गोष्ट, तर म्हटलं सगळ्यांवर अन्याय नको व्हायला, म्हणून मग त्याला जरासं शॅलो फ्राय करून घेतलं. बाहेर इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं. बाहेरचं थंड वातावरण आणि मी ह्या बाहेरच्या किचनवर बनवत होते मस्त गरमागरम असे कबाब पाव. कधी तर वाटतं की बाहेरच मस्त चूल बनवावी, चूल पेटवावी आणि चुलीवर देखील एखादी रेसिपी शूट करावी. पण प्रश्न अवघड आहे, चूल पेटवणार कोण आणि कशी? त्यासाठी अगोदर चूल पेटवणं शिकावं लागणार आहे आणि मग एखादी रेसिपी मी नक्कीच चुलीवर बनवण्याचा प्रयत्न करणार. तर बघा, आपले मस्त गरमागरम कबाब्स देखील रेडी आहेत आणि मी आता मस्त सर्वांना पावमध्ये हे कबाब टाकून देणार आहे. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर पाव मधोमध कट करून घेतला. त्यामध्ये मी एका बाजूला ग्रीन चटणी अप्लाय केली, कबाब ठेवला गरमागरम आणि कांदा मी लाल तिखट, मीठ आणि लिंबू असा त्याच्या रिंग्स बनवून मॅरिनेट करून ठेवल्या होत्या. तर बघा, इतका टेस्टी बनला होता ना हा कबाब पाव. तर मी हे कबाब पाव मग नंतर साजूक तुपामध्ये छान दोन्ही बाजूंनी भाजून घेतले होते आणि एकदमच मस्त टेस्टी झाला होता. मुली तर एवढ्या खुश झाल्या ना हा कबाब पाव खाऊन. सर्वांनी नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.